आता गणपती विसर्जन आहे 6 तारखेपर्यंत 7-8 तारखेनंतर प्रत्येक तालुका वाईज तहसील कचेरीवर मोर्चा नेऊन निवेदन द्यायचं आहे आणि हा जो GR निघालेला आहे त्या GRचा निषेध करायचा आहे आणि हा GR रद्द करावा म्हणून मुख्यमंत्र्यांना तहसीलदार मार्फत निवेदन द्यायचं आहे। त्याच्यानंतर 8 दिवसानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा न्यायचा आहे आणि तिथं हेच निवेदन द्यायचं आहे। त्याच्यामध्ये SC आहे, ST आहे, NT आहे, VJNT आहे, SBC आहे, यांच्या कोणत्याही आरक्षणाला धक्का लागला नाही पाहिजे हे निवेदन महत्वाचं आमचं। आणि त्याच्यानंतर मग आमच्यावर जो अन्याय केलेला आहे ते त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे। त्याच्यानंतर हे कसे मराठे मागासवर्गीय नाहीत, यांना हायकोर्टाने नाकारलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने नाकारलेलं आहे। नवीनच 3 वर्षापूर्वीच आपले गायकवाड आयोगाचं जे कमिशन आलेलं होतं त्या कमिशनने शिफारस केलेल्या होत्या 2024ला जे आरक्षण दिलेलं होतं तर ते आरक्षण 5 मे 2021ला रद्द झालेलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्यामध्ये स्पष्ट 650 पानाचा निकाल आहे की मराठा, कुणबी मराठा आणि मराठा हे तिघही मागासवर्गीय नाहीत, त्यांना कोणत्याही प्रकारचं आरक्षण देऊ नका हा सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे। आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल असताना सुद्धा हे सरकार वारंवार त्यांच्या बाजूने GR काढते आणि बेकायदेशीर आरक्षण देते। हे बेकायदेशीर कोर्ट ऑफ कंटेम्प्ट आहे, म्हणजे कोर्टाचा अपमान केलेला आहे आणि हे कोर्टाचा अपमान केलेला आहे, ह्या सरकारनं सुद्धा अपमान केलेला आहे। या सरकारवर सुद्धा केस होऊ शकते आणि हे GR जसेच्या तसे पूर्णपणे रद्द होऊ शकतात। मराठा समाजाला कोणतंही आरक्षण मिळणार नाही, फक्त मिळलं तर EWS मिळेल, अन्यथा कोणतंही आरक्षण यांना मिळणार नाही। हे राजे आहेत, रजवाडे आहेत, हे जमीनदार, जागीरदार, वतनदार, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री, राष्ट्रपती, राज्यपाल ही सर्व पदं भोगलेली ही निजामशाहीमधले, सरंजामशाहीमधले झुंडशाही, गुंडशाहीच्या या जोरावर यांनी हे आरक्षण मिळवलेलं आहे। त्याचा आम्ही ह्या सर्वांचा आरक्षण देणाराचा आणि आरक्षण घेणारांचा आम्ही जाहीर निषेध करतो। साठी काम करत असता परंतु तुम्हाला धमकीची फोन जातो त्याच्याबद्दल नाही, काही म्हणजे टाकून दिलेली माणसं त्यांना महत्व मी देत नाही, परंतु मला अनेक जणांचे फोन किंवा निरोप येत असतात, तुमचा मर्डर करू, तुमचा असं करू तसं करू, पण माऊली हलनावर हा भिनारा कार्यकर्ता नाही, कारण हा सर्व छोटा छोटा OBC समाज ताकदीनं माझ्या पाठीमागे उभा आहे, मी कोणाच्या बापाला भेट नाही। बरं, आता देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षणाची म्हणजे जी काय काढलेली GR आहे ते सातत्याने म्हणतात की आम्ही OBC समाजासोबत आहे आणि GR पण काढला, ह्याच्या पाठीमागचं काय असं वाटतं? मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे। आज या ठिकाणी OBC सर्व घटकांच्या सोबत पक्ष बाजूला ठेवून आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो होतो, परंतु देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीनं म्हणत होते की भारतीय जनता पार्टीचा DNA OBC आहे, अरे अहो विधानसभेच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या जरांगेंनी जाहीर केलं भारतीय जनता पार्टीचा एकही आमदार निवडून येऊ द्यायचं नाही, भारतीय जनता पार्टीच्या आमदाराला गावात प्रवेश देऊ नका, इतकं असताना सुद्धा ताकदीनं OBC बांधवांनी त्यांना मतदान केलं। भारतीय जनता पार्टीचे जास्तीत जास्त आमदार हे OBCनी निवडून आणलेले आहेत। आज या सरकार स्थापन झाल्यानंतर झुंडशाही करून, दादागिरी करून, मुंबई जाम करून या सरकारला भीती दाखवून हे आरक्षण देण्याचं काम केलेलं आहे आणि या सरकारचाही निषेध करतो आणि हे आरक्षण घेणाराचाही निषेध करतो। आता इथे बैठक झाली तर तुमची काय भूमिका असणार आहे? नाही, आमची भूमिका एकच असणार आहे, जे आमच्या वरिष्ठ पातळीवर OBC बांधव OBC नेत्यांच्या सूचना येतील त्याचे पालन होईल। ठिकठिकाणी आता आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी सांगितल्याप्रमाणे तहसील कचेरी आणि जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढले जातील, त्यानंतर आम्ही मुंबईला जाऊ। तुम्ही बसा इकडे बसा खाली।